नमिताताईंनी ही गाणी जेव्हा निवडली तेव्हा मला आता वाटतं आहे की बरोबर गाणी निवडली, कारण सगळी गाणी जी आहेत ती 50 पासून ते 90 पर्यंत आहेत. म्हणजे नमिताताईला कल्पना होती की कुठलं गाणं कोणाला आवडू शकतं आणि कोणता क्राऊड किंवा कोणता प्रेक्षक वर्ग ह्या कार्यक्रमासाठी येणार आहे. सो पुढच्या गाण्याकडे वळताना परख हा 1960 साली आलेला चित्रपट आहे आणि गाणं आहे लता दीदींचं. लता दीदी, मी लता दीदींबद्दल काही सांगणं चुकीचं आहे, कारण गाणं कोकिळा आपण लता दीदींना म्हणतो किंवा सूरसम्राज्ञी म्हणतो, पण आवाजातलं मार्द्रव एवढं होतं की हेवा वाटावा. म्हणजे जसं अगदी प्रत्येक मनुष्याला दुसऱ्याकडे आपल्यापेक्षा काही चांगलं असेल तर हेवा वाटतो, तसा अनेक देशांनासुद्धा हा हेवा होता की हमारे पास लता क्यों नहीं है. म्हणून लता एकमेव होती आणि अजरामर झाल्या. पुढचं गाणं लता दीदींचं आहे, ओ सजना बरखा बहार आहे. ओ सजना ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी अग्नि में जले मोरा जियरा. ओ सजना बरखा बहार आई, रस की फुहार लाई, अखियों में प्यार लाई. ओ सजना ऐसे रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाब में खो गए. ऐसे रिमझिम में ओ सजन, प्यासे प्यासे मेरे नयन, तेरे ही ख्वाब में खो गए. सावली सलोनी घटा जब जब